धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. दिनांक 5/7/25 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास दुर्मिळपाडा गावाजवळ एक धाडसी दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर करण्यात आला होता. याच्यामध्ये जवळपास 8 आरोपी होते. यातील आरोपींनी यातील चालकांना चाकूचा हात टाकून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गाडीमधले जवळपास 1,50,00,000 रुपये असे दरोड्याने चोरून नेले होते. आणि त्या बाबतीत दरोड्याचा गुन्हा दिनांक 6 दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला. या तपासात जशी घटना घडली त्याप्रमाणे त्या वेळेपासून आम्ही टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची. आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या 90 तासाच्या आत यश मिळालेलं आहे. या यशामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपी ताब्यात घेतलेले, अटक केलेले आहे. आणि त्याचबरोबर या केलेल्या रकमेपैकी 42 लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहेत. गुजरातमध्ये जाऊन तिथे धाडसीरित्या आमच्या टीमने काम केलेलं आहे. याच्यामध्ये टीम स्थापन करण्यात आले होते त्या तालुका पोलीस स्टेशनच्या. तिघं वेगवेगळ्या दिशांना काम करत होते. त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं. पॉईंट टू पॉईंट तपास केला, अर्धा तासात तपास केलेला व्यक्ती चूक कोणी घेतली नाही. आणि याबाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साक्री डिव्हिजनचे माननीय DPO कांबळे सर, त्याच्यानंतर ॲडिशनल SP काळे सर आणि माननीय SP साहेब श्रीकांत दिवरे सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं. आणि यामुळे हा गुन्हा उघड झालेला आहे. आणि अधिक तपास चालू आहे. पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही हस्तगत करत आहोत.